टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपण सध्या करमाळातील प्रशासकीय संकुल आहे या ठिकाणी आहोत। आपण सध्या पाहू शकतो की करमाळा तहसीलच्या आवारामध्ये सर्व प्रकारचे जे आहेत ते प्रशासनाचे जे आहेत ते कार्यालय या ठिकाणी पाहायला मिळतोय। या कार्यालयांच्या समोरच आपल्याला अक्षरशः तळ्याचं रूप जे आलेलं आहे ते पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण पाठीमागे पाहू शकतो की या कार्यालयांच्या समोर जे आहे पाणी पुरवठा विभाग कार्यालय असेल, तसेच जिल्हा परिषदचे बांधकाम विभाग कार्यालय असेल, तसेच लघु पाटबंधाऱ्यांचं कार्यालय आहे, महिला बालकल्याण आहे, भूमी अभिलेख कार्यालय। या ठिकाणी अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी कामासाठी येतात, परंतु काल झालेल्या पहिल्याच पावसाने या ठिकाणी जे आहे तळ्याचं स्वरूप आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी जे अनेक नागरिक आपल्या शासकीय कामासाठी येतात त्यामध्ये त्यांना या पाण्यामधून प्रवास करावा लागतोय किंवा जीवघेणा प्रवास जो आहे तो अगदी भिंतीच्या कडेने हा जो तो प्रवास तो या ठिकाणी केला जातोय। या ठिकाणी आपण पाहू शकतो की सकाळपासूनच जे नागरिक आहेत ते आपले वैयक्तिक कामांसाठी या कार्यालयात येतात, परंतु संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र जे आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी अनेक नागरिकांना या पाण्यामधून प्रवास करावा जातो किंवा काही लोक जे आहेत ते पाहू शकतो की या ठिकाणी पाणी असल्यामुळे देखील या कार्यालयामध्ये जाणं टाळत असल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी काही नागरिक कामासाठी आलेलं पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण पाहू शकतो की पंचायत समितीचा जो मीटिंग हॉल आहे तो हॉल देखील अगदी या पाण्याच्या समोरच असून देखील दुर्लक्ष होत असल्याचं प्रशासन आपल्याला पाहायला मिळतं आहे। काही नागरिक कामासाठी आले ते आपण जाणून घेऊया। काय सांगाल, अशा पद्धतीने प्रशासकीय कार्यालयासमोर पाणी आहे, काय आपली मागणी असणार आहे? प्रथमतः माझं नाव मी सांगतो, मी विशाल लोंढे, वंचित बहुजन आघाडीचा शहराध्यक्ष। आज करमाळा तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये महिला बाल विकास कार्यालय आहे, आरोग्य विभागाचं कार्यालय, भूमी अभिलेख आहे, पाणी पुरवठ्याचं आहे। आज ह्या कार्यालयाच्या संबंधित जागेमध्ये आज नदी नाल्याचं स्वरूप आलेलं आहे। आज नागरिकांना आज महिला बाल कल्याण विभागाचं इथं ऑफिस आहे, इथं माता भगिनींना अक्षरशः नको त्या अवस्थेत जावं लागतं ह्या पाण्यातनं वाट काढत। त्यामुळे इथं प्रशासनाने वेळेत मुर्मीकरण करून व्यवस्थित करून घ्यावं, अन्यथा तुम्हाला सांगतो एखाद्याचा पाय जर घसरून पडला तर गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे। इथं याकडे प्रशासनाने जर लक्ष नाही दिलं तर आपली भूमिका काय असणार आहे? आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करणार। नक्कीच हो, आपण पाहू शकतो की या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी महिला देखील मोठ्या प्रमाणात महिला बाल कल्याणचं देखील कार्यालय या ठिकाणी असून त्या महिलांना देखील या ठिकाणी या पाण्यातून काही वेळेस जावं लागतं, परंतु जर अशा पद्धतीने जर हे परिस्थिती राहिली तर यामध्ये एखाद्याचा जीवघेणा अपघात देखील होऊ शकतो। यावेळी वंचितच्या वतीने देखील या संबंधित ठिकाणावरती मुरुम जर टाकून दुरुस्त नाही केलं तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देखील जे मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे ते देखील यावेळी उभारणार असल्याचं सांगितलं असून प्रशासन याकडे कितपत लक्ष देते व हे या ठिकाणी मुरुम टाकून ही दुरुस्ती केली जाते का हे पाहणं तितकंच गरजेचं आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।